कोल्हापूरची, भावरगडची, वणीची, लिंबा खालची, पारावरची, कटेवर हात ठेवणारी सगळ्या देव्या एक. आणि त्या देवीचं आजचं नवरात्र आहे. नवरात्र एका मिनिटात सांगतो ना, अभंगात घुसून देतो. नवरात्र एकच मिनिटात सांगतो. महिला म्हणलं तुमच्यासाठी नवरात्र आहे. खाली ठेवली पत्रवळी, खाली ठेवली पत्रवळी, पत्रीवर ठेवली माती, पत्रवळीवर ठेवली माती, मातीत टाकलं धान्य, धान्यावर ठेवला घट, घटात ओतलं पाणी, त्याला घातले आज 9 माळा. उद्या घट सरकणार आणि तुम्ही उपास सोडणार. याच्यात देव कोणता? चला परत माग. काय केलं तुम्ही 9 दिवस? तुम्ही बसले घाटात, पट्ट्या सुटला धाब्याव. तुमचा चाललाय दणका, दुर्गेट भारी. हा म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ. निमेश शंकर या आठवड्यात जेवायला धाब्यावय आणि पार्वतीचा दणका उठलाय दिवा जाळू जाळू. ऐका आता, महिला मंडळ लय बारीक ऐका, पुरुष मंडळी आता सगळेच ऐका. ते दे रे, उचकून दे ते घरी, कान फोटो धरून एखादं. महिला मंडळ खाली आहे ती पत्रावळी आहे. पत्रावळीवर जी आहे ती माती आहे. मातीमध्ये टाकलंय ते धान्य आहे. धान्यामध्ये बसवला तो घट आहे. घटात वतलं ते पाणी आहे. आणि हाराला लाकूड लावून हार घातले ते 9 हार आहेत. आज कितवा हार झाला? 9वा. ऐका आता एका एकाची माहिती. आणि आजचा देवीचा रंग मोरपंखी. करेक्ट. आजचा देवीचा रंग मोरपंखी. आता ऐका, पत्रावळी ही पृथ्वी आहे. पत्रावळी ही पृथ्वी आहे. ती शेषाच्या डोक्यावर आहे. पत्रावळीवर पृथ्वी आहे. आणि पत्रावळीमध्ये तुम्ही जी माती टाकली, ते माती म्हणजे हे जग आहे. आणि हे जग असं आहे, पाणी टाकलं का विरघळतंय, पाणी कमी पडलं की गाळ करतंय माती. पाणी कमी पडलं का गाळ, आणि पाणी जास्त झालं का विरघळती, नाही तर वाहून जाती. हे जग तुम्हाला सगळ्यांना फक्त खिसा गरम आहे तवरच वापरून घेणार. खिसा संपला, तुमचा गेम झाला. मास भुईमुगाच्या शेंगा दाना तवर त्याचा मुक्काम पोत्यात. दाना निघून गेला, त्याचा मुक्काम चुलीत. तुपाच्या डब्यात तूप आहे तवर त्याचा मुक्काम कपाटात आहे. तूप संपला, त्याला तार, त्याला खुटी, ज्याला येईन त्यानं भरायचं, निघून जाईल. जन हे सुखाचे जन हे घटलय बारीक आहे का बरं का आता. घट घटलय बारीक आहे का आता. खाली ठेवली पत्रवळी, ती झाली पृथ्वी, तिच्यावर टाकली माती. माती हे जग आहे. लोकांना तुमचा फक्त फायदा असेल तर गरज आहे. फायदा संपल्यावर तुम्हाला लोकांची गरज नाही. 90% लोक भ्रमात आहेत का माझं लय लोक लग्नपत्रिकेत नाव टाकीत्या, मला लय पत्रिका देत्या, मला लय बोली द्या. पागल आहे तू, पागल. लोक तुला का बोलली तर तू आहे रिकामा, तुला नाही काम. आणि काम नसल्यामुळे लोकांना वाटतं मला लय पत्रिका आल्या. लोकांना माहिती आहे नाही पत्रिका दिली, नाही नाही पत्रिका दिली तरी हे येणारच आहे. त्याच्यामुळं चला, लोकांना वाटतं आपलं काय नाही, फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, काही लोकांना घेणं नाही. आता बसणाऱ्या सगळ्या लोकांची गरज लोकांना फक्त 21 तारखेला 6 वाजेपर्यंत आहे. 21ला 7 वाजले, 5 वर्ष उलथा, तुमच्याशी आमचं काही घेणं नाही. रात गई बात गई.
उगाच हातानं झटे करू नका. काही लोकांना गरज नाही. आपण भ्रमात आहे, भ्रमात. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल. तू मोकळ्या मनाने जा. तुझ्या वाचून काही आडलं नाही. तूच पप्प्याची बिस्किट खाती, तूच पप्प्याची बिस्किट खाती. तूच म्हणती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय, बिस्किट कोण देईल तुला. आणि नातू सांभाळी ती म्हणून तुला भाकरी आहे, नाही तर तुला भाकरी घालाय कोणी मोकळं नाही. म्हणून आजीबाई म्हणत असते माझ्याशिवाय तो राहत नाही, तो राहतोय. या जगाला काही घेणं नाही. पत्रवळी सारखं माती सारखं जग आहे. पाणी टाकलं विरघळलं, पाणी बंद गाळ. आपण म्हणतो बा मला लोक लोकांना तुमचं काही घेणं नाही. हा गमेंडी ते लोकांना कोणचंच घेणं नाही. काही लोकांच्या डोक्यात दोनच खटके आहेत सध्या. मला पैसा पाहिजे, मला सत्ता पाहिजे, मला लोकांनी मानलं पाहिजे. तिसरा रोग लोकांना नाही. लोकांना एकच रोग आहे, ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. दोन, मला पैसा पाहिजे. दोन, मला सत्ता पाहिजे. आणि तीन, माझीच लोकांनी लाल केली पाहिजे. मला लोक नुसतं असं म्हणले पाहिजे या 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 मसा बोकांडी आमच्या. बस लोकांना काही घेणं नाही महाराज, काही घेणं नाही. फक्त आय वॉन्ट मनी, आय वॉन्ट मनी. आता आम्ही जरी बोंबला धिंडतोय, ओनली आय वॉन्ट मनी. लोकांना काही घेणं नाही. तुम्ही असे उलथा, नाही तर कीर्तन संपल्यावर नाही त्या मारा. आय वॉन्ट. प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटकी आहे, आय वॉन्ट. 7 दिवस बिचारा इथं बसलाय, 9 दिवस. उद्या घट उठला, गाव मरू द्या, आय वॉन्ट मनी. 2 तास घाम व्यवस्थावर वाजवणार, बाबा आडवा पडू द्या, आय वॉन्ट मनी आळंदी. प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटके आहे, ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. नोकरीवाला महिना भरला पैसे, मजूर दिवस बुडाला पैसे, मजूर बाजाराला पैसे, कीर्तन कीर्तन फेटा सोडला पैसे, माई सिटीवाला कीर्तन संपलं पैसे, पखोद्या पीठ काढलं टाळ करी टाळ बांधला पैसे, गिरणीवाला दळण संपलं पैसे, पुढारी ते रस्ता मंजूर केला, काढणाराचे वेगळे, काढून देणारचे वेगळे, खडी काढणाराचे वेगळे, रस्त्यावर राहिलं मुरुम. प्रत्येकानं फक्त काढीत राहायचं. 16% तुला, 3% मला. बैठक आपली रात्री मारुतीच्या देवळात, गलासाला गलास लावून टॅक्स वसूल. 100 फूट रस्ता मंजूर करायचा, बस. त्यातलं 3 ट्रॅक्टर मुरुम आपल्या साडूच्या वाट्यावर टाक, 2 ट्रॅक्टर मुरुम अंगणवाडीत टाक, 1 ट्रॅक्टर ते वाट्यात टाक, मिटलं काम. आय वॉन्ट पाय मनी. एक. दुसरी गोष्ट, मला माना. आता ही उलथापालाची चालली महाराष्ट्रात 1-1.5 महिना झाला. ही चालली कायसाठी? नाही तिकडं जमत, नाही इकडं जमत, तिकडून नाही जमत, फुटला, फुटू नाही जमत, दुसऱ्याच गोष्टला. केवळ मला माना. 2 भाग. आणि 3रा भाग, माझीच लाल करा. बस. हे 3 रोग सोडून लोकांना रोग नाही. म्हणून 3 गोष्टी सांगतो, नीट ऐका. पटल्या तर हा म्हणा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. कमी होते कमी होते कमी. तरुण पण कायम राहत नाही, कमी होतंय. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा मारतोय. आणि 100 TMCचं GA 100 TMCचं उजनी सुद्धा कधीतरी कोरडं पडतंय. आणि उन्हाळ्यात भरतय. यंदा दुष्काळात भरलंय. सांगली सातारावाले नुसते म्हणतात वाचवा वाचवा. मागच्या 15 पुण्यावाले म्हणायचे घुसलं घुसलं घुसलं, निघालं निघालं. अरे वाट्यावर गेलं गेलं घरात. आणि आपण महिना झालाय म्हणतो अरे बुरबुर येऊ द्या रे, बुरबुर येऊ द्या.
आपल्याला टाकून प्यायला पाणी नाही. दिवस फिरत येतात. तर तुमचं तरी बरी आहे, इथून खाली गेले का जवळजवळ मोकळे. एक अंगातली ताकद कमी वापर, योग्य ठिकाणी वापरा. उगाच मोटरसायकलवर चालला कुत्र्याला थांबतो, त्याचा बाप पिसळेल होता. एक अंगातली ताकद जपून वापरा. दोन खिशातला पैसा चांगल्या ठिकाणी घाला, चांगल्या ठिकाणी घाला. नवरात्रात पैसा घाला, दुप्पट होईल. अन्नदानात पैसा घाला, दुप्पट होईल. गरीबावर उपकार करा, दुप्पट होईल, दुप्पट होईल. भांडे घासणारी बाई आजारी आहे, महिला मंडळ भांडे घासणारी बाई आजारी आहे, तिला सलाईन भरलंय. तुमच्या पर्समध्ये 100 रुपयाची नोट असेल देऊन टाका तिला. तुमचे 100चे 1000 होतील, तिचे बुडू नका. हा तिची मुलगी इंटरव्ह्यूला निघली, तुमच्या घरात कपाटभर कपडे आहेत, तुमच्या पोरीला 5-5 ड्रेस आहे. एक ड्रेस त्याच्यातला काढून तुमच्या मुलीचा तिला देऊन टाका. तिचा आशीर्वाद, तिच्या गालावरचा हसू तुम्हाला देव भेटेल. लक्ष्मी चांगल्या ठिकाणी वापरा. आणि ज्याला अन्नाची गरज आहे त्याला देत जा, नको त्याला देऊ नका. महिला मंडळ तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला, श्रीमंताच्या बायकांना जेवायला बोलवायचं नाही. ते तशा रोग्याटचे काय बोलली जख मारायला ती, आणि ती आली तर खाताही नाही. मला हे आवडत नाही, तू येऊ नको, आमचं घरही बिघडू नको, उलट तिकडं कोणीकडं. इथं भांडे घासणाऱ्या बाईला बोलवा आणि तिला खपलं नाही ना बांधून द्या. ती तव्यावर गरम करून पोरांना घालेल, तिचे पोरं हसतील, हाच देव. श्रीमंताच्या बाईला जेवायला बोलव का तिचं कौतुक लई. भात नको, भातात वरण नको, तू भातही खाऊ नको, खाती मारायला. ती भांडे घासणारी बाई आमची, ती भांडे घासणारी बाई आमच्या अख्ख्या घराचे भांडे घासती. ती तरी 3रा मजला चढती, ही लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी का आला. धड त्यालाही मोकळं करीन, तोही गुतून ठुला, त्यालाही दुसरी करता येईन, आणि तोही उलथानं काय करते. पत्रवळी ही माती आहे. इथं आलोय आपण आता, घटपुरा करून देतो ना, अभंगात घालतो. खाली ठेवली पत्रवळी, त्यावर टाकली माती. का गरज नाही कोणाला. महिला मंडळ तुमची सासू मेली, मेली तुमची सासू, लबाड बोलायचं नाही बरं का, 9 मे. तुमची सासू मेली, मुलगी रडती, सुनई रडती, दोघी सारख्या रडत्या का. मुलगी रडती मला आई मिळणार नाही म्हणून, आणि सून रडती सुटले म्हणून. सासूसाठी रडे सून, आवाज तरीचा भिमला, आवाज तरीचा भिमला, आवाज तरीचा काय करत नाही. शाळेतले पोरं, आपले पोरग शाळेत आलं का आई त्याच्या तोंडावरून हात फिरवती, तो वात्सल्य भाव आहे. आणि तोच हात नावी फिरवतो, त्याचा 50 रुपये भाव आहे. हात नाव्याचाही आहे आणि हात आईचाही आहे, पण आईचा भाव वेगळा आहे आणि नाव्याचा भाव वेगळा आहे. सुनेचा भाव वेगळा आहे, लेकीचा भाव वेगळा आहे. तसं जगाचा तुमच्याकडे पाहण्याचा भाव वेगळा आहे आणि जगाचं वागणं वेगळं आहे. मास आता घट तयार करायचं आहे आता आपल्याला. ते पोरं द्या आणून, ते पोरं द्या आणून, ते पोरं द्या आणून. जाऊ दे ते, हे इथले उभे राहणार ते बाहेर खाली. पत्रावळीवर टाकली माती. इथं आलो बरं का आपण आता. मातीत टाकलंय धान्य, आणि धान्य अनेक प्रकारचं आहे. तसं या जगात अनेक प्रकारचे लोक आहे. आता एक जाणकार माणसासाठी सांगतो, या लोकांनी फायदा असा घेतला महाराज, देवानं निर्माण केली एक जात, देवानं निर्माण केली एक जात,
त्या जातीचं नाव ठेवलं मनुष्य. आणि मनुष्य ह्या शब्दाचा अर्थ, जात या शब्दाचा अर्थ असा आहे, जात या शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही समजतो हलकट शब्द नाही. जात या शब्दाचा अर्थ आहे प्रकार. लोकांनी जात या शब्दाचा अर्थ बिंडोकपणा लावला आणि ते केलंय भांडणाचं मूळ. जात हा शब्दाचा प्रकार असा नाही, शब्दाच्या जाती, फळाच्या जाती. जाती याचा अर्थ प्रकार, फळाचे प्रकार, मुळाचे प्रकार, पानाचे प्रकार. तसे प्रकार आहेत. तसं या जगात अनेक प्रकारच्या जाती आहेत. याचा अर्थ अनेक प्रकारचे प्रकार आहेत. पण मानव एक वेगळा प्रकार आहे, म्हणून त्यांनी जात शब्द वापरला. आपण काय केलं, आपण एवढी हलकट मेंदूची माणसं, आपण लाकडं ताशवतो म्हणून तो केला सुतार, आणि दागिने बनवतो म्हणून तो केला सोनार, आणि मडके घडवतो म्हणून तो केला कुंभार. आणि घोटाळा असा झाला, ती झाली तयार जात, आणि त्या जातीत आला एक माणूस मोठा जन्माला. मग कुंभाराच्या घरात गोरोबा काका आला ना, त्यांनी नरहरी सोनाराची पुण्यतिथीच करायची नाही. सोनाराच्या घरात नरहरी आला ना, त्यांनी सावता बाबाची पुण्यतिथीच करायची नाही. सावता बाबांना तुकाराम महाराज जन्माला आले ना, मराठ्याच्या घरात आले ना, करायचेच नाही. ज्ञानोबा बामणाच्या घरात आले ना, आमचा गोरोबाच. काय झालं माहिती का, हे सगळा घोटाळा. जात होती एक, त्या जातीचं नाव होतं मनुष्य. मग ज्ञानोबा लोकांनी प्रश्न विचारला, हे जातीचे वाद का घडले? तर ज्ञानोबा तिसऱ्या अध्यायात त्याचं समर्पक उत्तर दिलंय. आणि ती ओवीच्या गावातल्या प्रत्येक ठिकाणी लावली पाहिजे. ती ओवी अशी आहे ज्ञानोबाची, देखा मनुष्य जात स्वभावतः भजनशील. म्हणजे जगामध्ये भजन करणारी जात कोणती आहे? फक्त मनुष्य. आणि मनुष्य नावाच्या जातीत भेद लोकांनी का केला? हे ज्ञानेविन नासले. ओविबा किती सुंदर आहे. हे ज्ञानेविन नासले, हे बुद्धी भेदाशी आले. यांच्या ज्ञानाचा झाला नाश, बुद्धीचा झाला भेद. यांनी केल्या जाती आणि त्याच्यावर केला गावाचा समाजाचा बोंग्या. नाही तर जात एकच आहे. पण यांनी बोंग्या करून दिला, बोंग्या. ज्याला जमीन नाही त्याला एहर द्या, ज्याला बैल नाही त्याला आऊत द्या. त्यानं कुठं वाट्या हाकायचं गाव. आणि ज्याला काहीच नाही त्याला बैलजोडी नांगरी फुकार द्या. आणि याला जे खत पाणी घातलं गेलं, हे या लहानाऱ्या पोरांच्या मनावर तुम्ही लहानपणी रुजवलं महाराज, म्हणून हा रोग जात नाही. काय मत आहे तुमचं? जात नावाचा शब्द लोकांच्या तोंडातून जात का नाही? तर जात या शब्दाचा अर्थच लोकांनी वेगळा लावलाय. जात या शब्दाचा खरा अर्थ आहे प्रकार, प्रकार, प्रकार. आणि जात माणसाची किती आहे? एक जात आहे, बाकी जात नाही. आणि त्या जातीला नरदेह दुर्लभ जाना, पत्रावळीचे धान्य टाकले ते अनेक प्रकारचं आहे. अनेक प्रकारची जात कळली. आणि परत जात हा शब्द प्रकार सोडून कशाला वापरायचा नाही. आपण त्याचा गैरफायदा घेतला. आणि आपण काय केलं महाराज माहिती का? आपण मोठ्याले माणसं सोडा, आपण यांच्यावर सुद्धा तेच बिंबावलंय.
हे एवढे शाळेत आहेत ना, हे चौथीला आहेत. चौथीला पोरं किती आहेत? 6. त्या 6 पोरांमधल्या 3 पोरांना आपण दप्तर फुकाट देतोय आणि 3घांना पाहायला लावतोय. 6 पोरं वर्गात आहे ना, आपण 3घांना वर्गात उभं करायचं. पोरांनो तुम्हाला वरून दप्तर आलंय फुकाट. हे 3 म्हणते आम्ही केलं काय? राहिलेली तुम्ही काय नाही केलं ते घरी विचारा, पण तुम्हाला दप्तर मिळणार नाही. आता त्या 3घांना दप्तर तर मिळालंय, पण त्याच्यातल्या एकाला सायकलही मिळाली आणि या 3घांना पेन सुद्धा नाही मिळाला. आणि हे खतपाणी तुम्ही एवढ्या पोरांच्या मनावर लहानपणापासून बितवलंय. जाता हा शब्द कधी कॅन्सलच होणार नाही ना. तुम्ही जर त्याला खतच घालीत राहिले पाणीच घालीत राहिले तर कोणतं गबाळ नाश पावन? आपण नुसतं खत पाणीच घालायचा दानका उठवलाय, मग ते मडकं तयार झालं. आता ऐका, घट बसला महिला मंडळ, तो वर आला तो घट. आणि हा घट कोणता आहे? देह काळाचे धन कुबेराचे, तशी करंट लावून दिला तुम्हाला अभंगाचा. आज कीर्तनाला घेतला अभंग तुकोबाऱ्यांचा. कडवे 4 एले असतील. साले इंदुरीकर पाहा. ऐका आता काय होतं माहिती, जाणकार ऐकणारचा मूड खराब होता. आता गटाचा करंट लागलाय तुम्हाला. खाली ठेवली पत्रवळी, पत्रवळी ठेवली माती, मातीत टाकलं धान्य आणि वर बसवला घट. आता हा जो घट आहे याच्यात चांगल्या विचाराचं पाणी भरा आणि नवविधा भक्ती करा, म्हणजे 9 अंकुर फुटतील. आणि 9 अंकुर फुटले का 10 इंद्रिय ताब्यात येतील आणि याच्यातला अहंकार जाईल. याचं नाव दसरा. आणि कुणाचा दसरा? अनादि निर्गुण प्रगटली भावानी, काय डीजे लावायची गरज? ए ती आईचा जोगाची, तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची. आणि त्या देवीच्या यात्रे, त्या देवीच्या नवरात्राच्या शेवटच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी गायक वादक जन्मंडपवाले, माई सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये थेऊर सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, भजनी मंडळ, गायक वादक गुणजन पाटील, पोलीस पाटील, गायक वादक गुणजन मंडपवाले, माईक सिटीवाले, कीर्तनाला बसलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य, तरुण मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक गुणजन, बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, तरुण मंडळ, तरुण पोरं, नापास झालेली पोरं, बापाला हाताखालून काढणारी पोरं, गायक वादक गुणजन सगळी मंडळी.
आता नाव कोणाला ठेवता? हा, वालेकर साहेब गायक वाद गुरुजन 90 पेणारे, क्वार्टर पेणारे, मटण हाणणारे, बापाला उचलून आपडणारे, गुरुजी उकून राखणारे, पंप लुटणारे, नापास होणारे, पुरीच्या भावाचा मार खाणारे सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात गायकवाद गुरुजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये. ही देवी आहे, कोण आहे कळलं? खाली पत्रवळी कळली, माती कळली, धान्य कळलं, घट कळला. आता त्याच्या 9 माळा सांगतो. पहिल्या आपण किती माळा घातल्या? 9. ऐका, एक एक माळ मोजा. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निजध्यासन, आत्मनिवेदन. 9 भक्त्या. आणि त्या 9 भक्त्या म्हणजे 9 माळा. उद्या रावण मरणार. आता आपल्याकडं रावणाचा केलाय खेळ. आता आपल्याकडं रावण मारायचं म्हणजे काय करायचं? भुसा भरा, रावण काढा, त्याला मिश्या काढा. रावणाच्या मिश्या बसलेल्यापैकी कोणत्या पठ्ठ्यानं पाहिल्या होत्या? हा, पण भुसा भरा, रावण करा, मग राम 90 पेणार. राम डोळे लाल करून येणार, राम भक्त ताईट होणार, मग रावण पेटवणार. आपल्या लोकांनी जेवढा आपला धर्म बुडवला तेवढा कोणीच बुडवला नाही महाराज. आणि खरं एक सांगू का महाराज, आपल्या मंडळीला धर्म स्वाभिमान आणि आपल्या माणसांबद्दल स्वाभिमानच नाही महाराज. माणसं इतकी विचित्र आहेत. तुम्ही इतरांचा अभ्यास करा. राठी, जव्हर, नावंदर, शर्मा, वर्मा ही जी मंडळी जर वायली निघली तर मध्ये फक्त फळकाटे. इकडं वस्तू मिळाली नाही तर तो म्हणतो इकडं घे. 2 भाऊ आहेत. आपला म्हणतो लोणी काळ भरला जाय, इथं गेला का तो दुकान बंदच. आपली लोक इतकी निगेटिव्ह आहेत. आपल्या माणूस कोणता मोठा झालाय आणि आपल्या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलंय असं कधी घडणार नाही. आपली माणसं आपल्या माणसाला संपवणारच, त्याला पैजच लावेल. आपल्यातल्या एखाद्यानं गाडी घेतली, आपली अवलाद हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, अरे पुरीत खोड असल. एखाद्यानं घेतलाच नाही, लफडा असल. एखाद्याचं गरीबाचं पोरग तहसीलदार झालं ना, गावभर डिजिटल लावायला पाहिजे. ती आपल्या मातीची शान आहे. आपल्या भांडे घासणारीची एक मुलगी CA झाली, लावा बोर्ड. आपल्या गावची शान CA पर्यंत गेली. आपला एक मुलगी भांडे घासणारीची मुलगी CA झाली, एक मुलगी पोलीस भरतीत गेली, करा कौतुक. एक मुलगी PSI झाली, करा कौतुक. अरे एक 9वार साडीतली आईची मुलगी 12वीला केंद्रात पहिली आली ना, अख्ख्या गावात डिजिटल लावा. आपल्याला जरा चांगलं म्हणत जा. आपल्याला काय दुसऱ्याचं बोकांडी घ्यायची सवय लागली. आपलं एखादं पोर जर चांगला धंदा करायला लागलं ना गावात, माझं ते थोडे दिवस राहील, चालणार नाही. टाकलंय त्यानं दुकान, चालणार नाही. नाही आणि ते चालण्यासारखं नाही, चालणार नाही. आता केली त्यानं डेअरिंग, मजा नाही त्याच्यात. त्यानं ते टाकाय नव्हतं लागेल. टाकलं. आता ते थोड्या दिवस चालत, लवकर निघाली इकरीला. ते इतके पालथे विचारे. आपल्या गावातला एखादा मिलिटरी मॅन गावात आला, मिलिटरी मॅन रिटायर होऊन गावात आला का त्याला गावाला शिस्त लागावं असं वाटत असतं. का त्याच्या शरीराला काय राहती, त्यानं गावात थोडी शिस्त लावायला सुरुवात केली का ग्रामपंचायतीची मीटिंग बसली का फक्त आपण त्याला म्हणायचं त्याला सदस्य करता का, त्याला गाव संपवायचंय का त्याच्या ताब्यात देऊन. म्हणजे आपल्या लोकांनी आतापर्यंत निगेटिव्ह विचार करून करून एक ध्यानात ठेवा महाराज, एक दिवस असा येणार आहे, एक दिवस येणार इंदुरीकर मराल ना तरी येणार आणि मरायच्या अगोदरही येणार. तुमचा हा जो पट्टा आहे ना, ज्यांनी ज्यांनी जमिनी विकल्यात आणि ज्यांनी ज्यांनी जमिनी घेऊन हॉटेल टाकलेत त्यांच्या हॉटेलमध्ये ह्याच जमिनीचा मालक वेटर राहणार, हे ध्यानात ठेवा. जो जमिनीचा मालक आहे तोच त्या हॉटेलचा वेटर राहणार आणि जो जमीन विकत घेऊन बसलाय तो शेठ होणार. एक दिवस आपली माणसं जर एकत्र राहिली नाही
आणि आपली माणसं जर एकमेकाला कमी लेखायला लागली तर एक काळ असा येणार समाजात एकच वर्ग कारभार करणार, तुम्ही आम्ही गडी म्हणून जगणार, तुम्हाला अधिकार राहणार नाही. अधिकारात आज तर काहीच नाही तुमच्या हातात, आज फक्त वांग आहे बसा बोंबलत. काय वांग आहे तुमच्या हातात? आज तर नाहीच, पण अजून 10 वर्षाने तुम्ही फक्त वांग्यातलेच राहणार. बुजगावनं काय राहणार तुम्हाला? महाराज तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं प्रदर्शन करावं लागलंय, ह्याच्यापेक्षा काय वाईट? तर मला सांगा, तुमच्यातल्या एखाद्याला फॉर्म भरायचा आहे, तुम्हाला लोक ओळखत नाही, ओळखत नाही, ओळखी द्या. तुम्ही लोकांना माहीत नाही, माहीत आहे, तुम्ही लोकांसाठी काही करेल नाही, करेल. मग तुम्हाला फॉर्म भरायचा जाताना रॅली काढायची गरज काय? तुम्ही जर रॅलीचा खर्च काढला ना सगळा, त्याच्यात एका गावाचा पाणी पुरवठा चालू होईल एवढा तुम्ही रॅलीसाठी खर्च केला. एक गावाला नळ योजना होईल अख्खी, एवढी तुमचे कशात पैसे गेले? ढोलात आणि गुलालात. तुम्ही बधीर होईल, तुम्हाला काय? तुमचे मेंदू काम देते नाही महाराज. तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा, ठोकली माझ्या, चालली रे. तुम्हाला आमचं पटणार नाही रे, तुम्हाला आमचं आज पटणार नाही, पण एक दिवस पटल्याशिवाय आता जाऊ द्या. आता तुम्हाला राग येईल, मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा, शिव्या द्या, पण इंदुरीकर मराल ना तरी तुम्हाला आपली रोज आठवणी. सगळ्या लोकांच्या रॅलीचा खर्च जर केला असता तर समुद्रातली पाईपलाईन वावरात आली असती, रॅली नसती आली. पण चांगलं करायचं कामच नाही ना रॅली. बरं रॅलीला तुम्ही कोण आहे हे लोकांना माहित नाही का? आता जर कीर्तनकारानं कीर्तन संपल्यावर 2000 जास्त मागितले ना, बाजार मांडला बा देवाचा यांनी. सप्ते करावं का नाही असं झालं बा, पार लुटलं आम्या. अरे आम्या निदान तुम्हाला काही जाऊ द्यावा सुद्धा, आम्ही कसे असो, पण तुम्हाला निदान 4 गोष्टीवर चांगल्यावर आणलंय. आणि माना नाही तर नका मानू, पण इंदुरीकरच्या बोलण्याचा 5-50% झटका झालाय. झाला नाही, फरकच पडतोय. सुंदर मापात बोलायला लागली का नाही तुमच्याशी? हा, पुरी सुद्धा ह्या 2-4 महिन्यात पडून जाण्याच्या थोड्या थापकाय लागल्या. नाही तर पुरीने मोठा दणका उठवला होता, गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पुरुषीच फिरली. ती आहे नाही मागा, आणि या सगळ्यांनी देवी मातेकडे मागा. देवी माते, माझं सगळं जाऊ दे, नको जाऊ दे नको जाऊ दे नको जाऊ दे नको जाऊ दे
हे देवी मातेमध्ये सगळं गेलं तरी झाले सगळं सगळं गेलं तरी